Good morning friends. This is 8th video from 2nd chapter Mechanical Properties of Fluids. In today's video we are going to study about angle of contact. In earlier two videos we have studied surface tension. We know that free surface of a liquid possesses one interesting property, that is surface tension. When we take a liquid in any container, then liquid surface at the center is a plane is horizontal, but the surface of liquid in contact with solid is not horizontal. जेव्हा आपण एखाद्या कंटेनरमध्ये लिक्विड घेतो तेव्हा ते लिक्विड सरफेस मध्ये सेंटरला हॉरिझॉन्टल प्लेन असतं, पण सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लिक्विड सरफेस असतं ते हॉरिझॉन्टल नसतं, प्लेन नसतं, ते थोडंसं कर्व असतं. आणि त्यामुळं आपण त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला जर एक टँजंट काढला लिक्विड सरफेसला. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, तर ह्या लिक्विडचा जो मॉलिक्यूल सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एकदम वरचा बघा इथं, आणि तो एअरच्या पण कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे हा पॉईंट जो आहे लिक्विडचाच आहे, पण तो तीन मीडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे ह्या लिक्विडच्या कॉन्टॅक्ट लिक्विडचाच मॉलिक्यूल तो आहे, तो ह्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्या पॉईंटला आपण लिक्विड सरफेसला टँजंट काढला तर तो टँजंट असा हॉरिझॉन्टल येत नाही, कारण सरफेस हॉरिझॉन्टल नाही, तो असा तिरपा येतो. तेव्हा तो सॉलिडशी काहीतरी अँगल करतो, त्याला म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता ॲक्च्युली तुम्ही जर या ठिकाणी पाहिले तर हे सॉलिड आणि टँजंटमध्ये दोन अँगल आहेत. एक हा आहे खालच्या बाजूनी इथं, दुसरा हा हवेच्या बाजूनी पण आहे वरच्या बाजूला. पण अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये हा अँगल सॉलिड सरफेस आणि टँजंटमधला घ्यायचा असतो आणि तो लिक्विडच्या बाजूनी घ्यायचा असतो, आणि मग त्याच्यावरून अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन तयार होते. बघा हा थीटा अँगल. आता काही वेळेस कसं असतं की हे सरफेस पहिल्या फिगरमध्ये तुम्हाला कॉनिकेव दिसतं, त्यामुळे हा टँजंट असा खाली गेला. पण काही ठिकाणी हे सरफेस कॉन्व्हेक्स असतं, सेकंड फिगरमध्ये इथं बघा. त्यामुळे इथं जर टँजंट काढला तर तो असा तिरपा वर जातो. इथं पण हे सॉलिड सरफेस आणि हा टँजंट जो आहे त्याच्यामध्ये अँगल तयार झालेला आहे. अँगल आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इथंही दोन अँगल आहेत, एक वरच्या बाजूला आणि एक इथं खाली. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटल्यानंतर तो लिक्विडच्या बाजूनीच घ्यायचा असतो, एअरच्या बाजूनी नाही. तर दोन्ही ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहेत. फरक असा आहे की पहिल्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट आहे, दुसऱ्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्ट्यूस आहे. तर ह्या ठिकाणी जो अँगल तयार झालेला आहे सॉलिड सरफेस आणि टँजंटमध्ये लिक्विडच्या बाजूनी, त्याला म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि त्याच्यावरून आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन अशी मिळते. द अँगल बिटवीन द सरफेस ऑफ द सॉलिड and the tangent drawn to the liquid surface at the point of contact measured from the side of liquid is called as angle of contact. So this is definition of angle of contact. Angle between surface of solid, this solid surface, and tangent drawn to the liquid surface at the point of contact measured from the side of liquid. लिक्विडच्या बाजूनी मोजायचा, म्हणजे लिक्विड सरफेसला टँजंट काढायचा, पण कुठं काढायचा, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला काढायचा. हा वरचा पॉईंट लिक्विडचा जो सॉलिड एअर आणि लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, आणि त्यावेळी जो अँगल तयार होईल सॉलिड आणि टँजंटमध्ये लिक्विडच्या बाजूनी मोजलेला, तो म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या काही प्रॉपर्टीज असतात, त्या प्रॉपर्टीज आपल्याला इथं बघायच्या आहेत. व्हॉट इज द फर्स्ट प्रॉपर्टी? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअर. हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो सॉलिड लिक्विड पेअरसाठी ठरलेला असतो, म्हणजे कोणतं सॉलिड आहे कोणतं लिक्विड आहे. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी वॉटर असेल, ग्लास असेल, सॉलिड म्हणजे काचेच्या बिकरमध्ये जर पाणी घेतलं तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ठरलेला आहे. पण तेच वॉटर जर तुम्ही स्टील ग्लासमध्ये घेतलं तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ठरलेला आहे. तुम्ही कॉपर व्हेसलमध्ये जर घेतलं, पाणीच घेतलं, तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा आहे. तुम्ही काचेच्या बिकरमध्ये पाण्याच्या ऐवजी ग्लिसरीन घेतलं, मर्क्युरी घेतलं किंवा केरोसिन घेतलं, तर तुम्ही लिक्विड कोणतं घेता आणि सॉलिड कोणतं घेता, त्या लिक्विड सॉलिड पेअरसाठी तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ठरलेला आहे. सेकंड, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन the nature of liquid and solid in contact. The angle of contact depends upon nature of liquid and solid in contact. म्हणजे हे नेचर कसं आहे याच्यावरती, म्हणजेच थोडक्यात त्या मटेरियलवरती ते डिपेंड आहे. नंबर 3,
Angle of contact depends upon the medium which exists above the free surface of liquid. म्हणजे हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणखी कशावर डिपेंड आहे तर हे खाली लिक्विड आहे, लिक्विडच्या वर कोणतं मीडियम आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे समजा इथं मर्क्युरी, आपण समजा सेकंड फिगरमध्ये मर्क्युरी घेतला आपण आणि वर एअर असेल तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याची एक व्हॅल्यू असते. पण त्याच ठिकाणी मर्क्युरी बिकरमध्ये घेतलेलं आहे पण त्याच्यावर एअरच्या ऐवजी वॉटर असेल तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. म्हणजे लिक्विडच्या वर कोणतं मीडियम आहे, एअर आहे का आणखी दुसरं कुठलं लिक्विड आहे, त्याच्यानुसार हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. फोर्थ प्रॉपर्टी, फॉर द लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड, केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्युरेट. जे लिक्विड सॉलिडला अंशतः भिजवतं, म्हणजे उदाहरणार्थ आपण केरोसिनमध्ये जर ग्लास स्ट्रिप बुडवली, काचेची पट्टी बुडवली आणि बाहेर काढली तर ती काचेची पट्टी भिजते परंतु पूर्ण भिजत नाही, अंशतः पार्शियली. म्हणजे ती काही ठिकाणी ओली होते आणि काही ठिकाणी कोरडी राहते. किंवा एक साधं उदाहरण आहे, तुम्ही केरोसिनमध्ये जर समजा हात बुडवला तर हात पूर्ण भिजत नाही, तो काही ठिकाणी भिजतो काही ठिकाणी कोरडाच राहतो. असे जे लिक्विड असतात जे सॉलिडला पार्शियली वेट करतात म्हणजे अंशतः भिजवतात, पूर्ण सॉलिड त्याच्यामध्ये भिजत नाही, अशा लिक्विडसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्युरेट असतो, लेस दॅन 90 असतो. ही पहिली फिगर त्याचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर पाचवी प्रॉपर्टी, फॉर द लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. जे लिक्विड सॉलिडला पूर्णपणे भिजवतं अशा लिक्विडसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 असतो. फॉर एक्झाम्पल प्युअर वॉटर इन अ ग्लास कंटेनर, उदाहरणार्थ ग्लास कंटेनरमध्ये, ग्लास बिकरमध्ये शुद्ध पाणी आपण घेतलं. आता या ठिकाणी प्युअर वॉटर याचा अर्थ प्युअर डिस्टिल वॉटर H2O असा घ्यायचा. म्हणजे आपण जे पिण्यासाठी पाणी वापरतो ते पाणी शुद्ध जरी असलं तरी त्याच्यामध्ये मिनरल्स असतात. या ठिकाणी सायंटिफिक अर्थाने प्युअर वॉटर याचा अर्थ प्युअर डिस्टिल वॉटर H2O. अशा ठिकाणी हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो. आणि ही जी रेड लाईन असते ही अशी व्हर्टिकली खाली ॲरो येतो. हा म्हणजे सॉलिड जी पिवळी लाईन तुम्हाला दिसते ते सॉलिड सरफेस आहे आणि हा रेड ॲरो तो सुद्धा असा व्हर्टिकल येतो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 येतो. हे प्युअर वॉटर आणि ग्लासच्या मध्ये घडतं. आणि ह्या ठिकाणचं सॉलिडच्या कॉन्टॅक्टमधलं जे लिक्विड सरफेस असतं दॅट इज ऑलमोस्ट व्हर्टिकल, ते जवळजवळ उभं झालेलं असतं. त्यानंतर सिक्स्थ प्रॉपर्टी, फॉर द लिक्विड विच डू नॉट वेट द सॉलिड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस. म्हणजे काय म्हटलं आहे, फॉर द लिक्विड्स विच डू नॉट वेट्स द सॉलिड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस. जे लिक्विड्स सॉलिडला भिजवत नाही, उदाहरणार्थ मर्क्युरी, अशासाठी हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस असतो, मीन्स ग्रेटर दॅन 90 असतो. मर्क्युरीमध्ये जर आपण काचेची पट्टी बुडवली आणि बाहेर काढली तर ती मर्क्युरीमध्ये भिजत नाही, म्हणजे ती कोरडीच राहते. अशा ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्ट्यूस असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस विथ इम्प्युरिटी. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्युअर वॉटरचा जो काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल आणि ग्लास प्लेटमध्ये ग्लास बिकरमध्ये जर आपण प्युअर वॉटर घेतलं तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो काय असेल, आता त्या प्युअर वॉटरमध्ये जर आपण थोडंसं इम्प्युरिटी ॲड केली, म्हणजे थोडं डिटर्जंट टाकलं किंवा थोडंसं अजून काही त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड केली तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस विथ टेम्परेचर. म्हणजे थंड पाणी असेल तर त्याचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळं असतं. इथला हा पाणी थोडं गरम केलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. जनरली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो. म्हणजे पाणी थंड असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जास्त आहे आणि पाणी जसं जसं गरम होत जाईल तसा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी कमी होत जातो. त्याच्यानंतर नवी प्रॉपर्टी आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज इंडिपेंडंट ऑफ. काय म्हटलं आहे परत एकदा आपण बघूयात. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज इंडिपेंडंट ऑफ द इन्क्लिनेशन ऑफ द सॉलिड
टू द लिक्विड सरफेस. म्हणजे याचा अर्थ आता या ठिकाणी समजा पहिल्या फिगरमध्ये असं गृहीत धरा की हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 30 डिग्री आहे आणि हे बिकर व्हर्टिकल उभं धरलेलं आहे. आता हे बिकर थोडं आपण तिरपं केलं, असं थोडं तिरपं केलं तरी हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 30 डिग्रीच राहतो. किंवा याच्यामध्ये आपण एक ग्लास प्लेट उभी बुडवली अशी, समजा इमॅजिन करा की एक ग्लास प्लेट अशी व्हर्टिकल आपण त्यामध्ये डीप केली, तर त्या ग्लास प्लेटजवळ इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होईल. समजा तो 30 डिग्री आहे. आता ती ग्लास प्लेट आपण तिरपी बुडवली याच्यामध्ये, तरीसुद्धा तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 30 डिग्रीच तयार होईल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज इंडिपेंडंट ऑफ द इन्क्लिनेशन ऑफ द सॉलिड टू द लिक्विड सरफेस. आता हे लिक्विड सरफेस असं का वागतं, ते असं प्लेन का नसतं, कर्व का असतं, कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स का असतं, ते आपल्याला त्याचं रिझन जे आहे ते मॉलिक्युलर थिअरीवरती बघायचं आहे. त्यासाठी इमॅजिन दिस इज अ लिक्विड टेकन इन अ सॉलिड कंटेनर. त्याचा आता हे कंटेनर मायक्रो या ठिकाणी कसं आहे माहिती आहे का, आपल्याला माहीत आहे की सॉलिड जे असतं त्याचं समजा ग्लास बिकर आहे, तर त्याची जाडी एवढी नसते, परंतु आपण ती हाय पॉवर मायक्रोस्कोपमधून बघतोय असं समजा, आणि मग हे आपल्याला अशा पद्धतीने खूप मोठा मॅग्निफाईड व्ह्यू दिसेल. तर हे सॉलिड आहे, त्याच्यामध्ये हे लिक्विड आपण घेतलेलं आहे वॉटरसारखं, आणि मग या ठिकाणी हे कॉन्टॅक्टमध्ये आता या ठिकाणी हॉरिझॉन्टल दाखवलेलं आहे. पण ते जेव्हा हे मॉलिक्युलर फोर्सेस काम करतात तेव्हा हे लिक्विड असं कर्व होतं, एकतर कॉन्व्हेक्स होतं, एकतर कॉन्केव होतं किंवा कॉन्व्हेक्स होतं. तर ते मॉलिक्युलर फोर्सेसमुळं घडतं. यापूर्वी आपण पाहिलं की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर ऑफ 2 टाइप्स. नंबर 1 कोहिजिव्ह फोर्स अँड नंबर 2 ॲडेजिव्ह फोर्स. कोहिजिव्ह फोर्स इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. Adhesive force is the force of attraction between 2 molecules of different substances. Consider this A, point of contact. Once again, this is a water molecule or this liquid molecule which is on the surface of liquid, which is in contact with this solid surface, which is also in contact with this air surface. Draw a sphere of influence. Sphere of influence बद्दल आपण शिकलोय. It is a sphere, imaginary sphere with मॉलिक्यूल ॲज द सेंटर अँड रेडियस इक्वल टू मॉलिक्युलर रेंज. असं आपण स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढलं. ह्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये काही ह्या सॉलिडचे मॉलिक्युल्स आहेत, काही लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत आणि काही गॅसचे मॉलिक्युल्स आहेत. असे 3 भाग याच्यामध्ये होतात. इकडचा जो निम्मा तुम्हाला डावीकडचा निम्मा भाग दिसतोय हा, याच्यामध्ये सगळे ग्लास मॉलिक्युल्स आहेत. हा जो 1/4 पार्ट तुम्हाला इकडे दिसतोय याच्यामध्ये लिक्विड मॉलिक्युल्स आहेत, आणि हा जो राहिलेला 1/4 पार्ट दिसतोय हवेमध्ये त्याच्यामध्ये एअर मॉलिक्युल्स आहे. ह्या मॉलिक्युलवरती ह्या लिक्विड मॉलिक्युलचं जे फोर्स असेल ते कोहिजिव्ह फोर्स, बिकॉज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कोहिजिव्ह फोर्स. पण हा मॉलिक्यूल आणि हे सॉलिड मॉलिक्युल्स यांच्यामध्ये जे फोर्स असेल दॅट इज ॲडेजिव्ह फोर्स. सिमिलरली द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस एअर मॉलिक्युल्स अँड दिस मॉलिक्यूल ए इज ॲडेजिव्ह फोर्स. So different forces act on this molecule. So what are the different forces acting? See one by one. The various forces acting on the molecule A are: number 1, the cohesive force due to liquid molecules vector AQ. म्हणजे आता याच्यामध्ये समजा कितीतरी मॉलिक्युल्स आहेत, मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स आहेत. मग त्या मिलियन्स ऑफ मॉलिक्युलचे मिलियन्स ऑफ फोर्सेस होतील एवरती, पण त्या सगळ्यांचं मिळून एक रिझल्टंट AQ तयार होतं. That makes nearly and 45 degree angle with solid surface. हे जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत 1/4 पार्टमध्ये, त्या सगळ्यांचं जे कोहिजिव्ह फोर्स तयार होतं ते असं तिरपं इकडं खाली जातं आणि ते जवळजवळ 45 डिग्रीचा अँगल करतं. या ठिकाणी ह्या सगळ्या वॉटर मॉलिक्युल्सचं, लिक्विड मॉलिक्युल्सचं मिळून ते एक फोर्स आपण इथं दाखवलेला आहे. सेकंड इज ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड मॉलिक्युल्स. दिस हाफ पार्ट कंटेन्स ऑल सॉलिड मॉलिक्युल्स. हा जो निम्मा भाग आहे त्याच्यामध्ये सगळे सॉलिड्सचे मॉलिक्युल्स आहेत, आणि सॉलिडच्या मॉलिक्युल्समध्ये आणि ह्या गॅस मॉलिक्युलमध्ये जे ॲडेजिव्ह फोर्स आहे त्या सगळ्यांचं रिझल्टंट इकडं तयार होतं, त्याला AP म्हणू आपण. नंबर 3, द ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू एअर मॉलिक्युल्स विच इज निग्लिजिबल. म्हणजे हे जे वरचे हा 1/4 पार्ट आहे त्याच्यामध्ये एअर मॉलिक्युल्स आहेत, आणि ह्या एअर मॉलिक्युलचं जे ॲडेजिव्ह फोर्स आहे ते निग्लिजिबल आहे, त्यामुळे ते आपण विचारात घ्यायची गरज नाही, ते आपण सोडून देऊयात.
अँड फोर्थ इज वेट ऑफ मॉलिक्यूल ए विच इज ऑल्सो निग्लिजिबल. आणि चौथं असतं ह्या मॉलिक्यूलचं वेट जे ॲक्च्युअली डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं, परंतु ते वेटसुद्धा इतकं निग्लिजिबल आहे की ते सुद्धा आपण सोडून देऊयात. म्हणजे 4 पैकी 2 फोर्स निग्लिजिबल आहेत. 4 पैकी पहिलं फोर्स हे कोएजिव्ह फोर्स आहे लिक्विड मॉलिक्यूलचं AQ, दुसरं हे ॲडेजिव्ह फोर्स आहे सॉलिड मॉलिक्यूलचं AP, तिसरं आपण हे सोडून दिलं एअर मॉलिक्यूलचं ॲडेजिव्ह फोर्स, आणि चौथं हे वेट सोडून दिलं. आता ह्या दोघांचं रिझल्टंट कसं काढायचं? इन 11th स्टँडर्ड वी हॅव सीन दॅट द व्हेक्टर्स आर ॲडेड बाय the graphical methods. Vectors cannot be added by simple algebraic rules because they possess magnitude as well as direction, and we have seen one law, that is law of parallelogram, to add the vectors. तर आपल्याला हे लॉ ऑफ पॅरेलेलोग्रामने ॲड करावं लागेल. आणि मग ह्या दोघांचं रिझल्टंट कुठं जातं, कसं जातं, त्याच्यावर हे लिक्विड सरफेस ठरतं कॉन्केव्ह का कॉन्व्हेक्स. तर आता आपण वेगवेगळे प्रकार बघूयात. समजा आपण जर असं लिक्विड घेतलं कॉन्केव्ह मिनिस्कस असलेलं, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ज्या लिक्विडमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असतो, असं जर घेतलं तर त्यामध्ये काय होतं नेमकं पहा. मग आता ती फिगर थोडीशी या ठिकाणी तुम्हाला बदललेली दिसते. याच्यामध्ये काय झालेलं आहे, ते जे 2 फोर्सेस होते AP हे आहेच कोएजिव्ह फोर्स, दुसरं AP म्हणजे AQ एक आहे कोएजिव्ह फोर्स आहे आणि दुसरा आहे AP. तर या दोघांचं रिझल्टंट लॉ ऑफ पॅरेलेलोग्रामने काढले. कसं काढलं पहा, तर ही AP साईड आहे त्याला अपोजिट साईड पॅरलल आणि इक्वल काढली, आणि AQ साईड आहे त्याला अपोजिट पॅरलल आणि इक्वल काढली. हा पॅरेलेलोग्राम तुम्हाला झालेला दिसतो. आणि मग दोघांचा रिझल्टंट आपल्याला मिळतो AR. म्हणजे AQ आणि हा AQ हा टॅन्जंट इकडे दिसतोय तो वेगळा, तो लिक्विड सरफेसचा टॅन्जंट आहे, त्याच्याकडे सध्या लक्ष देऊ नका. हे 2 फोर्सेस AQ कोएजिव्ह फोर्स ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स अँड सेकंड इज ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू ग्लास मॉलिक्युल्स, सॉलिड मॉलिक्युल्स, त्या दोघांचं हे रिझल्टंट AR इकडं येतं. कारण या ठिकाणी ह्या केसमध्ये काय होतं, ज्या लिक्विडमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असतो त्याच्यामध्ये हे ॲडेजिव्ह फोर्स जास्त असतं. बघा तुम्ही, हा AP वेक्टर जास्त लांब दाखवलेला आहे आणि कोएजिव्ह फोर्स कमी असतं तुलनेने. त्याच्यामुळं ह्या दोघांचा रिझल्टंट जो तो ग्लासमध्ये येतो. आणि मग आपण द ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड मॉलिक्युल्स AP इज ग्रेटर दॅन कोएजिव्ह फोर्स AQ. म्हणजे मी सांगितलं तेच आहे, AP हे फोर्स AQ पेक्षा जास्त झालं. हा AQ छोटा काढला आपण, AP लांब काढला. दोघांचं रिझल्टंट काढण्यासाठी पॅरेलेलोग्राम कंप्लीट केला, तर तो जो रिझल्टंट AR येतो तो सॉलिडमध्ये येतो. आणि त्याच्यामुळं काय होतं मग लक्षात घ्या, for equilibrium or stability, the net force acting on the molecule A must be normal to the liquid surface at all points. आता हे लिक्विड सरफेस तेव्हाच इक्विलिब्रियममध्ये असेल किंवा स्टेबल असेल जेव्हा त्याच्यावरचं फोर्स, नेट फोर्स म्हणजे हे AR त्या लिक्विड सरफेसला परपेंडिक्युलर असेल. आता लिक्विड सरफेस जर असं आडवं राहिलं तर हे AR रिझल्टंट फोर्स त्या लिक्विड सरफेसला परपेंडिक्युलर असू शकणार नाही. परपेंडिक्युलर नाही म्हणजे ते लिक्विड सरफेस स्टेबल नाही, इक्विलिब्रियम नाही. आणि म्हणून ते इक्विलिब्रियम अटेन करण्यासाठी असं पाणी थोडंसं वर जातं. आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये असं सांगितलं आहे, देअर फॉर लिक्विड नियर द वॉल शुड पाईल अप अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री सो दॅट द टँजंट AT टू द लिक्विड सरफेस इज परपेंडिक्युलर टू AR. Thus this makes the meniscus concave. म्हणजे या ठिकाणी ह्या स्टॅबिलिटीसाठी, इक्विलिब्रियमसाठी हे रिझल्टंट फोर्स ह्या लिक्विड सरफेसला परपेंडिक्युलर राहिलं पाहिजे. म्हणून ते असं थोडंसं वर जातं आणि मग त्या ठिकाणच्या लिक्विड सरफेसला आपण टॅन्जंट काढला, म्हणजे ते लिक्विड सरफेसची डायरेक्शन दाखवतं तिथलं, ते ह्या रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर आहे. आणि मग ते लिक्विड सरफेस आता स्टेबल झालं, इक्विलिब्रियममध्ये झालेलं आहे. आणि म्हणून हे सरफेस असं कॉन्केव्ह झालेलं आहे. हे झालं कोणत्या लिक्विडसाठी, ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असतो, म्हणजे ते लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड जस्ट लाईक केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. आता याच्या उलट जर समजा आपण असं लिक्विड घेतलं की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूस आहे, the liquid which does not wet the solid like mercury in contact with the glass, in that case what happens, this adhesive force is less than this cohesive force.
बघा इथं काय सांगितलंय, द ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड मॉलिक्युल्स AP इज लेस दॅन कोएजिव्ह फोर्स AQ ड्यू टू द लिक्विड मॉलिक्युल्स, देअरफॉर देअर रिझल्टंट AR लाईज इन द लिक्विड. म्हणजे आता आधी जसं होतं त्याच्या थोडंसं उलट झालं आहे. आधी AP लांब होता, आता AP लहान झाला आणि AQ मोठा झाला, कारण हे कोएजिव्ह फोर्स जे आहे ते जास्त आहे. मर्क्युरीचं कोएजिव्ह फोर्स हे जास्त असतं आणि छोटं आहे. आता दोघांचा पुन्हा रिझल्टंट आपल्याला लॉ ऑफ पॅरेलेलोग्राम काढावं लागेल. त्यासाठी आपण पॅरेलेलोग्राम कंप्लीट करायचं असेल तर त्याला पॅरलल आणि इक्वल साईड इथं काढली आपण, त्याच्या अपोजिट AQला पॅरलल आणि इक्वल साईड इथं काढली तर रिझल्टंट हा डायगोनल आपल्याला मिळतो आणि तो आधी सॉलिडमध्ये गेला होता तो लिक्विडमध्ये आहे. आणि पुन्हा तेच म्हटलं आहे, for equilibrium or stability, the net force acting on the molecule A must be normal to the liquid surface at all points. म्हणजे या ठिकाणी हे जे नेट फोर्स आलं AR हे आता AP आणि AQचं दोघांचं रिझल्टंट आलेलं आहे. त्यामुळे AP आणि AQ इथं नाही असं गृहीत धरून, फक्त असं गृहीत धरून चाला आणि फक्त AP एकच फोर्स AR, आता फक्त एकच फोर्स AR आहे असं समजा. आणि मग त्या ARला परपेंडिक्युलर हे सरफेस राहिलं पाहिजे आणि म्हणून हे सरफेस असं थोडंसं खाली येतं, जेणेकरून हा टेन्शन त्या लिक्विड सरफेसला, तो टेन्शन तिथल्या लिक्विड सरफेसची डायरेक्शन ओरिएंटेशन दाखवतं. ते टेन्जंट म्हणजे ते लिक्विड सरफेस याला परपेंडिक्युलर आहे बघा. म्हणजेच या ठिकाणी काय होतं, मग ते लिक्विड थोडंसं खाली येतं आणि या ठिकाणी कॉन्व्हेक्स सरफेस होतं. म्हणजे उदाहरणार्थ मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ द ग्लास. नाव थर्ड केस, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फॉर एक्झाम्पल, प्युअर वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. इन दिस केस व्हॉट हॅपन्स, the adhesive force due to solid molecules is so large that the cohesive force due to liquid molecules is almost negligible. यामध्ये काय होतं की हे जे ॲडेजिव्ह फोर्स AP आहे हे इतकं स्ट्रॉंग आहे कोएजिव्ह फोर्सच्या तुलनेमध्ये. कोएजिव्ह फोर्स हे जवळजवळ झिरोच आहे. दोन फोर्स जे आपण बघतोय आधीच्या दोन केसेसमध्ये, एक ॲडेजिव्ह फोर्स AP आणि दुसरा कोएजिव्ह फोर्स AQ, त्यातलं कोएजिव्ह फोर्स AQ जवळजवळ झिरो झाल्यामुळं फक्त राहिलं ॲडेजिव्ह फोर्स AP. एकच फोर्स आहे म्हणजे रिझल्टंट फोर्स तेच झालं. मग त्याला परपेंडिक्युलर राहिलं पाहिजे लिक्विड सरफेस आणि म्हणून हे लिक्विड इतकं व्हर्टिकली वर जातं की त्या ठिकाणचा टँजंट जवळजवळ ऑलमोस्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला येतो आणि त्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो होतो. कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, अँगल बिटवीन सरफेस ऑफ सॉलिड अँड टँजंट. आता टँजंटही डाऊनवर्ड आला, व्हर्टिकल आला आणि सरफेस पण व्हर्टिकल आलं, त्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा झिरो होतो. दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्युअर वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ द ग्लास. Therefore, to remain perpendicular to the resultant force, the liquid surface at the point of contact is almost vertical and angle of contact is 0. त्यानंतर आता लास्ट केस, फोर्थ केस, आपण असं लिक्विड इमॅजिन करू की ज्याचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री आहे. म्हणजे की ज्याच्यामध्ये जे लिक्विड सरफेस कर्व असतं सॉलिडच्या कॉन्टॅक्टमधलं, तसं ते कर्व नसून हे म्हणजे या पद्धतीने पहा, या फिगरमध्ये जसं इथं कॉन्केव आहे किंवा इथं कॉन्व्हेक्स आहे, तर असं कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स नसून अशा पद्धतीने प्लेन सरफेस असेल तर काय घडतं ते आपण या ठिकाणी कन्सिडर करू. आता इन दिस केस द नेट कोहेजिव्ह फोर्स AC is exactly at 45 degree with either of the surfaces and the resultant force AR is exactly vertical. या ठिकाणी काय होतं की दोन फोर्सेस नेहमीप्रमाणे आहेच, एक सॉलिड मॉलिक्युलचं ॲडेजिव्ह फोर्स AP आणि दुसरं ह्या लिक्विड मॉलिक्युलचं कोहेजिव्ह फोर्स AC. हे कोहेजिव्ह फोर्स AC हे जे आहे ह्या व्हर्टिकलशी सॉलिडशी एक्झॅक्टली 45 डिग्री अँगल तयार करतं. आणि मग त्याच्यावरून आपल्याला अशी कंडिशन मिळते, ट्रिग्नॉमेट्रीचा विचार केला तर आपण ही AP साईड जी आहे ती AC/√2 एवढी आपल्याला मिळते. ही कशी मिळते हे मी तुम्हाला इथं ह्या फिगरमध्ये सांगतो. पहा आता, हा वेक्टर आहे AP ॲडेजिव्ह फोर्सचा सॉलिड मॉलिक्युलचा, दुसरा वेक्टर आहे AC हा कोहेजिव्ह फोर्स लिक्विड मॉलिक्युलचा
आणि आता याच्यावरून आपण पॅरेलेलोग्राम कंप्लीट करू. त्यासाठी AP ला पॅरलल अपोजिट साईड आपण काढली आणि AC ला पॅरलल अपोजिट साईड आपण काढली आणि त्याच्यावरून हा जो डायगोनल मिळतो आपल्याला AR, तो डायगोनल झाला ह्या पॅरेलेलोग्रामचा, म्हणजे रिझल्टंट झाला हा AP आणि ACचा. आता यामध्ये इथं हा 90 डिग्रीचा अँगल आहे. मग आपण साईनची प्रॉपर्टी वापरली तर साईन थिटा इक्वल टू अपोजिट साईड RC अपॉन हायपोटेनस AC. आता RC इज इक्वल टू AP, कारण पॅरेलेलोग्राम ही अपोजिट साईड्स इक्वल आहे, म्हणजे आपल्याला मिळतं AP अपॉन AC. म्हणजेच AP इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर AP इक्वल टू AC साईन थिटा मिळतं. आणि साईन थिटा या ठिकाणी थिटा 45 आहे आणि साईन 45ची व्हॅल्यू असते 1/√2, म्हणून आपल्याला मिळतं AP इक्वल टू AC/√2. अशा पद्धतीने ही आपल्याला ही जी साईड मिळते AP इज इक्वल टू AC/√2 मिळते आपल्याला ही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जेव्हा हे AP ॲडेजिव्ह फोर्स AC/√2 म्हणजे कोइजिव्ह फोर्स डिवायडेड बाय √2 इतकं येतं, तेव्हा हे सरफेस हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी 90 डिग्री असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अँगल बिटवीन सरफेस ऑफ सॉलिड अँड टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे या केसमध्ये लिक्विड सरफेस प्लेन असतं, हॉरिझॉन्टल असतं, कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स नसतं. आता याच्यावरून एक कंडिशन, मॅथमॅटिकल कंडिशन तयार झालेली आहे, कंडिशन्स फॉर कॉन्व्हेक्सिव्हिटी ऑन कॉन्केव्हिटी. तरी कॉन्व्हेक्सिव्हिटीची किंवा कॉन्केव्हिटीची कंडिशन काय आहे? फॉर ॲक्यूट अँगल AP इज ग्रेटर दॅन AC/√2. म्हणजे ॲक्यूट अँगल म्हणजे सरफेस कॉन्केव्ह कधी असेल? जेव्हा हा AP AC/√2 पेक्षा जास्त असेल. दिस इज कंडिशन फॉर ॲक्यूट अँगल मीन्स कॉन्केव्ह सरफेस. APची व्हॅल्यू, ह्या APची व्हॅल्यू जर AC/√2 पेक्षा जास्त असेल तर सरफेस कॉन्केव्ह असेल. फॉर ऑप्टिस अँगल AP लेस दॅन AC/√2. ही सरफेस कॉन्व्हेक्स कधी असेल? जर ही APची व्हॅल्यू लेस दॅन AC/√2. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की सरफेस कॉन्केव्ह असू शकतं, कॉन्व्हेक्स असू शकतं किंवा प्लेन असू शकतं. तर ह्या मॅथमॅटिकल कंडिशनवरून ते ठरतं. अँड लास्ट, angle of contact for some solid liquid pairs. We know that angle of contact is constant for given liquid solid pair. Now we will see some values of angle of contact for some liquid solid pairs. For pure water with clean glass, angle of contact is 0 degree. When we take chloroform in a clean glass, then angle of contact is 0 degree. For organic liquids with clean glass, angle of contact is also 0 degree. Ether with clean glass, angle of contact is 16 degree. Turpentine with clean glass, angle of contact is 17 degree. Kerosene with clean glass, 26 degree. Methylene iodide with clean glass, 29 degree. Water with paraffin, 107 degree. Mercury with clean glass, 140 degree. So these are the values of angle of contact for some liquid solid pairs. Thank you.